होळी निमित्तानं कोकणवासियांसाठी विशेष रेल्वे धावणार आहे। कोकण पट्ट्यामध्ये शिमगा आणि गणेशोत्सव या सणांना विशेष महत्त्व आहे। यासाठी मध्य रेल्वेनं विशेष रेल्वेचं नियोजन केले। सीएसएमटी मडगाव, एलटीटी मडगाव अशा रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत। या गाड्यांना 28 डबे असतील। नवी मुंबईमध्ये सिडकोकडून 26,000 घरांची लॉटरी काढण्यात आली आहे। यामध्ये 21,399 जणांना त्यांच्या पसंतीचं घर मिळालंय। सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी आहे। राज्यामध्ये म्हाडाची अनेक घरं रिक्त आहेत, मात्र ही घरं किती आहेत या संदर्भातली माहिती म्हाडेकडे नाहीये आणि त्यामुळे आता या रिक्त घरांचं सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले। केंद्र सरकारच्या नक्षा या महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशभरातील 152 नगरपालिकांमध्ये राबवला जाणार आहे। यामध्ये राज्यातील 10 नगरपालिका निवडण्यात आल्या आहेत। यामध्ये बदलापूर नगरपालिकेचा समावेश आहे। पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये गणेश नाईक यांनी पालघर इथे प्रथमच जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे। सलग 5 तास सुरू राहिलेल्या या जनता दरबारात 741 निवेदन प्राप्त झालेली आहेत। यामध्ये 36 निवेदनं निकाली काढण्यात आली आहेत। महापालिका निवडणुका एप्रिल किंवा मे मध्ये लागण्याची शक्यता आहे। आता मी धक्काप्रूफ झालेलो आहे असं विधान उद्धव ठाकरे यांनी केले। तसंच शाखेनुसार कामाला लागा असं आवाहन सुद्धा ठाकरेंनी केले। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारे टोलची आकारणी केली जाणार नसल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले। काम पूर्ण झाल्यानंतर नॅशनल हायवेच्या धोरणाप्रमाणे टोल आकारणी केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केले। लाकूड आणि कोळशाच्या वापरावर बंदी प्रकरणी बेकऱ्यांचे प्रश्न तातडीनं ऐकून घ्यावेत अशी विनंती सपाचे आमदार रहीस शेख यांनी पत्राद्वारे केली आहे। पावाच्या दरात 3 ते 5 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बेकरी मालकांचं मत ऐकून घ्यावं, परस्पर चर्चेतून तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे। शरद पवार हे आमचे विरोधक नाहीत, शत्रू तर नाहीच नाही, ते महाराष्ट्राचे देशाचे मार्गदर्शक आहेत अशी भावना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। शरद पवार आमचे नेते आहेत, सेनापती आहेत, महादजी शिंदे आहेत अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी पवारांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत। भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचा एसआयटीने जबाब नोंदवून घेतलेला आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचं षडयंत्र रचण्यात आलं। हे षडयंत्र पोलिसांनी रचलं होतं असा गंभीर आरोप प्रवीण दरेकरांनी केला होता। आमदार चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय। मी अनेक पक्ष बदलले, पण मी कोणत्याही पक्षात घाबरून गेलेलो नाही, मी कोणताही घोटाळा केला नाही, माझ्या मागे कुठलीही चौकशी नाही असा खोचक टोला चिखलीकरांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांना लगावलाय। डोंबिवली बेकायदेशीर इमारती प्रकरणी नगरविकास खात्याकडून कशी मदत करता येईल या सगळ्या संदर्भात प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेलं आहे। त्यांना आम्ही एक वकील नेमून देऊ आणि प्रश्न सोडवू असंही ते म्हणाले। पालघरच्या पारगावमध्ये पोलिसांनी जनसंवाद अभियानाचं आयोजन केलं होतं। सायबर गुन्हे मुक्त गाव या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी यावेळी नागरिकांसोबत संवाद साधला। सायबर क्राईम, त्याचबरोबर आर्थिक गुन्ह्यांचे प्रकार तसंच लैंगिक फसवणूक या संदर्भात विविध फसवणुकीसंदर्भात सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ सुरू ठेवण्यासाठी 28 फेब्रुवारीच्या आत कागदपत्र जमा करण्याचं आवाहन सोलापूर नगरपालिकेनं केलेलं आहे। त्यासाठी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निराधार या योजनांमधील लाभार्थ्यांना दाखले जमा करणं आवश्यक असेल। राज्याच्या अन्न पुरवठा विभागानं प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ई-केवायसी बंधनकारक केलेला आहे। ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद केला जाणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 11,50,000 लाभार्थ्यांचं ई-केवायसी झालं नसून हे लाभार्थी धान्य योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात। गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरात रेशन कार्डवर धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांची ई-केवायसीची प्रक्रिया सुरू झाली आहे। या उपक्रमात शहरातील रेशन कार्ड धारकांचे 73% ई-केवायसी पूर्ण झालंय, तर या महिन्या अखेरपर्यंत 100% ई-केवायसी पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला। सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या सुनावणीला 25 फेब्रुवारीचा मुहूर्त निघालाय। उच्च न्यायालयामध्ये 25 फेब्रुवारीला ही सुनावणी पार पडणार आहे। संचालक मंडळाला 2 वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली होती। यामध्ये आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समिती पुढची कारवाई करणार आहे। गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्तानं नारायणगावमध्ये महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी संत गजानन महाराज प्रतिमा पूजन, सामूहिक पारायण, भजन संध्या तसंच महाआरती आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगावच्या एरंडोलमध्ये
धरणगाव रस्त्यालगत दुकानाला आग लागलेली आहे। या आगीमध्ये बांधकाम उपयोगी वस्तू, फर्निचर आणि इतर सामान जळून गेले। लाखो रुपयांचं यामध्ये नुकसान झालंय। इचलकरंजीमधील कुख्यात जर्मनी गँगनं आपल्या एका सहकाऱ्याचा वाढदिवस भर चौकात साजरा केला। पोलिसांनी यांचा माग घेत त्या सर्वांना ताब्यात घेतलंय। जळगावमध्ये 4,85,000चा लसूण पोलिसांनी जप्त केलाय। नागपूरमधील टाटा ऑनियन कंपनीचा हा लसूण असल्याची माहिती समोर आली आहे। या कंपनीकडून चालकाला रांची या ठिकाणी लसूण पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती। मात्र चालकानं परस्पर जळगावमधील एका बेकरीमध्ये लसूण साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीला आलाय। सांगलीच्या मिरजमध्ये रुग्णालयातून नळ चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून 12,000चे 9 नळ जप्त करण्यात आलेत। रुग्णालयामध्ये उपचाराच्या नावाखाली जात नळांची चोरी केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। नंदुरबारच्या बारी गावातील एका घरातून वन विभागानं सागवानी लाकूड आणि फर्निचर जप्त केले। कमलेश बुधा कोकणी यांनी सागवानाची अवैध वृक्षतोड करून राहत्या घरी ठेवलेलं होतं। वन विभागानं छापा टाकत तब्बल 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यामध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला। लाखनी पोलिसांनी कारवाईमध्ये 8 जणांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 7 मोबाईल्स, 4 दुचाक्या आणि 33,670 रोख रक्कम इतका मुद्देमाल जप्त केलाय। गोंदियामधील सडक अर्जुनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करांना अटक केलेली आहे। आरोपी वाघ आणि बिबट्याची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री करायचे। वन विभागानं सापळा रचत दोघांना अटक केली आहे। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये आज अफगाणिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका ही सामना रंगणार आहे। कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये दुपारी 2:30 वाजता मॅचला सुरुवात होईल। दोन्ही टीम्स विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरतील। मात्र अफगाणिस्तानसमोर साऊथ आफ्रिकेसारख्या बलाढ्य टीमला रोखण्याचं आव्हान असेल। भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेमधून MBBS करण्यासाठी नीट UG परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे। नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकणार नाही। एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय। 10वीच्या परीक्षेसाठी नवी मुंबईमधल्या शाळा सज्ज झालेल्या आहेत। नवी मुंबई शहरामध्ये 40 ठिकाणी परीक्षा केंद्र असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं दिली आहे। तसंच परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी काळजी घेतली जाते। शिवाय कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षक विभागानं 6 भरारी पथकं नेमलेली आहेत। मुंबई विभागात 102 रात्र शाळांमधून 4,000 विद्यार्थी यंदा 10वीची परीक्षा देणार आहेत। राज्यभरात या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 9,000वर पोहोचली आहे। यंदा मुंबई विभागातून 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे। TBSच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नाशिक जिल्हा परिषद सतर्क झाली आहे। जिल्ह्यामधील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत, वितरण व्यवस्था, शाळा तसंच घरांना नळाद्वारे मिळणाऱ्या पाणी नमुन्यांची जैविक तपासणी करण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत। कोस्टल रोडवर ठिकठिकाणी असलेल्या डांबरी पॅच मारण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे गाडी चालकांना बम्पी राईडचा अनुभव मिळतोय। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। त्यामुळे जागतिक दर्जाच्या प्रकल्पाची अपेक्षा असताना पालिकेकडून मुंबईकरांचा अपेक्षा भंग होतोय अशी नाराजी समाज माध्यमांवर नेटकरी व्यक्त करतायत।